उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या माजी नगराध्यक्ष राजन साळवींचा मुलगा अथर्व साळवी हा सुद्धा खरं तर नगर परिषद निवडणुकीसाठी इच्छुक होता। प्रभाग क्रमांक 15 मधून त्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता होती, पण ही शक्यता आता मावळली आहे, कारण पक्षाने त्यांची उमेदवारी नाकारली आहे आणि याचमुळे राजन साळवींना रत्नागिरीत मोठा झटका बसलाय आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या राजकारणात मोठी खळबळ सुद्धा उडाली आहे। आता आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक 15 म्हणजे रत्नागिरी नगर परिषदेचा प्रभाग क्रमांक 15 मधून शिवसेनेने अथर्व साळवी यांच्या ऐवजी ही जागा भाजपला सोडण्याची तयारी दाखवली आणि खरं तर इथेच डाव झाला। शिंदेंनी खरं तर ज्या निवडणुकीसाठी किंवा ज्या एका इच्छेखातर राजन साळवींनी पक्ष सोडला असं म्हटलं जातं, ती इच्छा सुद्धा म्हणजे त्यांच्या लेकाची उमेदवारी सुद्धा आता डावलण्यात आली आहे आणि दुसरा पर्याय म्हणजे भाजपमधील एखादा आयात उमेदवार घेऊन त्याला शिवसेनेत दाखल करून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जाते। खरं तर प्रभाग क्रमांक 15 इतका का महत्त्वाचा आहे, तर जिथून खुद्द राजन साळवींनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली तो हा प्रभाग क्रमांक 15 आणि याच प्रभाग क्रमांक 15 मधून राजन साळवींच्या राजकीय करिअरला जिथून सुरुवात झाली तिथूनच आपण सुद्धा राजकीय कारकिर्दीची सुरुवात करावी असं खरं तर अथर्व राजन साळवी यांची इच्छा होती। उमेदवारी नाकारल्यानंतर खरं तर हा राजन साळवींसाठी जसा एक मोठा धक्का होता तसाच त्यांच्या तो मुलासाठी होता, पण मुलानं एक आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली, कारण वडिलांनी राजकारणाला जिथून सुरुवात केली तिथूनच आपणही राजकीय कारकिर्दीला सुरुवात करायची असं एक अथर्व साळवींचं स्वप्न होतं, पण ते आता अधुरं राहिलेलं दिसतंय आणि त्यामुळेच अथर्व साळवी यांना ज्यावेळी हे कळलं की त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली आहे, त्यानंतर त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आणि तिथे त्यांनी काय म्हटलंय पाहूयात। तुमचं प्रेम, तुमचा विश्वास हे माझं खरं बळ आहे। नेतृत्व सोडत आहे, पण लोकांची सेवा, तुमच्यासाठी धडपड आणि तुमच्या कामांसाठी धावपळ कधीच सोडणार नाही। निवडणूक नाही, पण जबाबदारी तशीच आहे आणि ती मी मनापासून निभावणार आहे। आपल्या प्रभागाचा विकास ही माझी वचनबद्धता आहे। पद असो वा नसो, माझा मार्ग तुम्हालाच सोबत घेऊन जाणार। माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सांगू इच्छितो, 24 तास दिवस असो वा रात्र, कुठलीही अडचण आली तरी मी तुमच्यासाठी उभा आहे। राजकारण बदलू शकतं, पद येतात जातात, पण नातं ते मात्र कायम राहतं, तुमचं आणि माझं। आपला नम्र अथर्व राजन साळवी, युवा सेना कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र राज्य, कोकण निरीक्षक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा।